नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी रेल्वेवरील काही उदाहरणे। जे प्रश्न तुम्हाला मागील वर्षी किंवा येत्या 1-2 वर्षामध्ये पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहे, त्या प्रश्नांचा सराव संच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आम्ही घेऊन आलेलो नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। चला मित्रांनो, बघूया आपण रेल्वेवरील PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन। जसं की प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला दिला आहे, 100 मीटरच्या शर्यतीत A हे अंतर 36 सेकंदात आणि B हे अंतर 45 सेकंदात पार करते, पूर्ण करते। ठीक आहे, दोन व्यक्ती आहे, दोन व्यक्तीपैकी एक व्यक्ती आहे A आणि दुसरा व्यक्ती आहे B। ठीक आहे, आता यांनी 100 मीटरचे अंतर, ठीक आहे, 100 मीटरचं अंतर आहे। समजा आता हे आपण अंतर गृहीत धरू 100 मीटरचं, हे आहे 100 मीटरचं अंतर। A या व्यक्तीला या 100 मीटरचं अंतर पूर्ण करण्यासाठी 36 सेकंद लागतात। ठीक आहे, आणि दुसरा व्यक्ती जो आहे B, त्याला तेच अंतर पूर्ण करण्यासाठी 45 सेकंद लागतात। ठीक आहे, म्हणजेच येथे A ला कमी सेकंद लागत आहे 100 मीटरचं अंतर पार करायला, म्हणजे A ची स्पीड जास्त आहे, A चा वेग काय आहे, जास्त आहे आणि B चा वेग कमी आहे। ठीक आहे, हे गृहीत धरा, पहिले सुरुवातीला लक्षात घ्या की A चा येथे वेग जास्त आहे आणि B चा वेग कमी आहे। ठीक आहे, तर तुम्हाला विचारलं आहे की या शर्यतीत A ने B ला किती मीटरने हरवले। साहजिकच आहे मित्रांनो, येथे A ची स्पीड जास्त आहे, A चा वेग जास्त असल्यामुळे जिंकणारसुद्धा Aच, B येथे हारणार आहे, कारण की B चा वेग कमी आहे। B ला 45 सेकंद लागतात 100 मीटर कवर करायला आणि A ला 36 सेकंद लागतात। तर तुम्हाला विचारलं आहे की A ने B ला किती मीटरने हरवले। ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला गोंदिया पोलीस 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे मित्रांनो, 15 मीटर, 20 मीटर, 25 मीटर आणि पर्याय क्रमांक 4 22 मीटर। ठीक आहे, 4 पैकी योग्य पर्याय निवडा की A ने B ला 15 मीटरमध्ये हरवले, A ने B ला 20 मीटरमध्ये हरवले की 25 मीटरमध्ये हरवले किंवा 22 मीटरमध्ये हरवले। तुम्हाला योग्य तो पर्याय निवडायचा आहे। ठीक आहे, आता बघा, A चं अंतर आहे, A चा वेळ लागत आहे 36 सेकंद, B ला सेकंद लागत आहे 45 सेकंद। या दोघांचा जर आपण फरक विचारात घेतला तर फरक कितीचा आहे, 36 आणि 45 मध्ये यांचा फरक आहे 9 सेकंदाचा। कितीचा फरक आहे, 9 सेकंदाचा। आता बघा, अतिशय सोप्या पद्धतीनं आपण याला सॉल्व करणार आहोत। बघा काय म्हणणं आहे की जर 45 सेकंद लागत असेल, B ला 45 सेकंद लागत असेल 100 मीटरचं अंतर कवर करायला, तर A ला त्यांना किती आहे, A 9 सेकंद कमी लागत आहे A ला, म्हणजेच 9 सेकंदामध्ये तो किती मिनिटात कवर करेल। ठीक आहे, किंवा 9 सेकंद जर जास्त लागत असेल, इथे बघा A चं 36 आहे, B चं 45 आहे, दोघांचा फरक आहे 9 सेकंद। तर B ला जर 45 सेकंदामध्ये तो 100 मीटर कवर करत असेल तर A 9 सेकंदापेक्षा कमी, म्हणजे 45पेक्षा 9 सेकंद कमी करत आहे, त्याला X मीटर किती वेळात त्याला कवर करता येईल। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारची मांडणी करायची आहे। 45 सेकंदात 100 मीटर, तर 9 सेकंदात किती मीटर। क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 900 9 गुणिले 100 किंवा 900 लिहिलं तरी चालेल,
9 गुणिले 100 भागिले 45. 9 एक 9, 9 5 45, 5 एक 5, 20 पंचे 100, म्हणजेच मित्रांनो 20 मीटर लागतील. पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा काय म्हणणं आहे तुम्हाला. आता हे मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण दिलं, तुम्हाला डायरेक्ट कसं सॉल्व करायचं आहे. बघा काय म्हटलं आहे की एला 36 सेकंद लागत आहे, बीला 45 सेकंद लागत आहे, म्हणजे दोघांमधला फरक कितीचा आहे, 9चा आहे. आणि बीला 45 सेकंद लागत आहे 100 मीटरचं अंतर कवर करायला. तर 9ला किती मिनटं, 9 मिनटं जास्त आहे बीचे. ठीक आहे, बीला 9 म्हणजे एचे जे सेकंद आहे त्या एच्या सेकंदपेक्षा बीला सेकंद जास्त लागत आहे. म्हणजेच 45 पैकी 100, तर 9 पैकी किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 45 गुणिला x, 45 गुणिला x बरोबर 100 गुणिले 9, 100 गुणिले 9, x बरोबर 100 गुणिले 9 भागिले 45. हा 45 गुणिला आहे, तिकडे गेल्यावर भागीला जाईल. 9 एक 9, 9 5 45, 5 एक 5, 5 2 10, 2 म्हणजे 2 वर 1 0, 20. एक्सची किंमत येते 20 येत आहे, 20 मीटर. पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारचा मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला गोंदिया पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 बघा. एक रेल्वे ताशी 160 किलोमीटर वेगाने 4.25 तासात काही अंतर पार करते. ठीक आहे, एक रेल्वे आहे, ती रेल्वे 160 किलोमीटर ताशी वेग म्हणजे 160 किलोमीटर जाईल ती एका तासाला. ताशी वेग म्हणजे काय, एका तासाला ती 160 किलोमीटर जात आहे. तर एक रेल्वे ताशी वेग तिचा 160 किलोमीटर आहे, तर ती रेल्वे काही अंतर जाते. काही अंतर गेल्यानंतर जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला. ठीक आहे, जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला म्हणजे पहिले 160 होता, त्या 160चा 1/4 पट वेग कमी केला म्हणजे 4 एक 4, 4 चौक 16, 4 आणि 0 म्हणजे 40, 40 एक 40 म्हणजे 40 किलोमीटर पर आवरने वेग काय केला आहे, कमी केला आहे. म्हणजे सुरुवातीला होता 160 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, वेग होता सुरुवातीला 160 किलोमीटर पर आवर, 40नं कमी केला म्हणजे आता वेग आहे 120 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, आता वेग किती आहे, 120 म्हणजे पहिले 160 किलोमीटर होता, नंतर 1/4 पट कमी केला म्हणजे आता वेग किती आहे त्या रेल्वेचा, 120 किलोमीटर पर आवर आहे. ठीक आहे, तर तुम्हाला विचारलं आहे की तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल. ठीक आहे, तुम्हाला 4.25 तासात म्हणजे बघा सुरुवातीला ही रेल्वे आहे, ही रेल्वे 160 किलोमीटर पर आवर या वेगाने जात आहे. 160 किलोमीटर पर आवर जात आहे आणि ही रेल्वे 4.25 तासात म्हणजे 4.25 म्हणजेच काय 4.25 तास. ठीक आहे, 4.25 तास म्हणजे 4.25 तास. तर 160 किलोमीटर पर आवर या वेगाने 4.25 तासात जात आहे. तर त्याच रेल्वेचा जर वेग, आता या रेल्वेचा वेग पहिले 160 होता, आता 1/4 पट कमी केला म्हणजे 120च केला, 120 केला. तर 120 हा वेग केल्यानंतर ती 4.25 तासात म्हणजे 1.25 तासात किती किलोमीटर जाईल, असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे चंद्रपूर पोलीस 2023मध्ये. आणि याचे पर्याय आहे मित्रांनो 480 किलोमीटर, 510 किलोमीटर, 520 किलोमीटर. पर्याय क्रमांक 4 490 किलोमीटर. योग्य तो पर्याय निवडा. बघा ती रेल्वे 160 किलोमीटर पर आवरनं चालली होती आणि त्याला वेग लागत होता, म्हणजे वेग नाही वेळ लागत होता 4.25 तास म्हणजे 4.25 तास. मग आता काय केलं,
की थोड्या वेळात म्हणजे पुढे गेल्यावरती तिचा वेग कमी करून टाकला, म्हणजे 1/4 पटनं कमी केला. मग 1/4 पट कमी केला म्हणजे 40 km/h कमी झाला. मग पहिले 160 होता, आता 120 झाला आहे. तर एवढ्या वेळात म्हणजे 120 गुणिले 4.25 केल्यास, ठीक आहे, 120 गुणिले 4.25 केल्यास किती येतात? 425, म्हणजेच 12 गुणिले 425 करा. 425 गुणिले 12, 12 पंचे 60, 0 हातच्याले 6, 12 दुणे 24 आणि 6 30, 0 हातच्याले 3, 12 चौक 48, 48 आणि 3 51. ठीक आहे, म्हणजे हे येत आहे मित्रांनो 5100. ठीक आहे, 5100 म्हणजेच 120 म्हणजेच काय, आणखी एक शून्य वाढवा आणि 2 नंतर पॉईंट द्या, म्हणजे 1 2 नंतर इथे पॉईंट, म्हणजेच 510 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा परत आपण याला रिवाईज करूया. हा जर तुम्हाला प्रश्न समजला नसेल तर आपण याला परत रिवाईज करून बघूया. काय म्हटलं आहे बघा, एक रेल्वे आहे, ती रेल्वे 160 km/h या वेगाने धावत आहे. ठीक आहे, आणि तिला वेळ लागत आहे 4.25 तास. आता या रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला. आता 1/4 पट मी तुम्हाला आताच सांगितलं की 160 होता, मग नंतर 1/4 पट केला, म्हणजे 4 चौक 16, 4 वर 1 0, 40 1 40 km/h हा वेग कमी केला. मग 40 km/h हा वेग कमी केल्यानंतर आता वेग किती राहिला आहे? पहिले 160 होता, 40 कमी झाला, म्हणजे आता 120 किलोमीटर आहे. तर 120 किलोमीटरला या वेळात, म्हणजेच एवढ्या वेळात किती लागेल? 120 गुणेला आपण 4.25 केल्यास 510 उत्तर येत आहे. पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपा प्रश्न आहे. हा होता आपला प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 बघा, एक रेल्वे 110 मीटर लांबीची ट्रेन, ठीक आहे, 110 मीटर लांबीची ट्रेन. आता बघा ट्रेनची लांबी मी इथे लिहितो, 110 मीटर लांबी ही काय आहे? ट्रेनची लांबी आहे. ट्रेनची लांबी समजा ही ट्रेन आहे, त्या ट्रेनची लांबी आहे 110 मीटर. 110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने. आता वेग दिला आहे 132 km/h. एका तासात 132 किलोमीटर जात आहे. तर त्या ट्रेनचा वेग 132 किलोमीटर ताशी वेग आहे. तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म. आता प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे किती? 165 मीटर. प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे. समजा ती प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर लागलेली आहे, तिची लांबी आहे 165. ती प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून चालली आहे. ज्या प्लॅटफॉर्मची लांबी आहे 165 मीटर, तर त्यांचं म्हणणं आहे की ती प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल. हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला छत्रपती संभाजीनगर चालक 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि याचे पर्याय आहे मित्रांनो 5.5 सेकंद, 6.5 सेकंद, 7.5 सेकंद आणि 8.5 सेकंद. योग्य तो पर्याय निवडा. ठीक आहे, आता बघा येथे तुम्हाला 2 लांब्या दिल्या आहे. एक लांबी आहे ट्रेनची, दुसरी लांबी आहे प्लॅटफॉर्मची. दोघांची बेरीज करून घ्या. सुरुवातीला 110 आणि 165 म्हणजे 275 मीटर. ठीक आहे, हे झालं तुमचं अंतर. दोघांची बेरीज केल्यास 165 आणि 110 म्हणजे 65 10 75, 100 आणि 100 200, 275 हे झालं अंतर. आता आपल्याकडे सूत्र आहे. आपल्याला काय काढायचं आहे मित्रांनो? आपल्याला इथे वेळ काढायची आहे. मग वेळचं सूत्र काय आहे? एक तर तुम्ही अंतर बरोबर वेळ गुणिला वेग लिहू शकता, किंवा वेळ बरोबर अंतर भागेला वेग. अंतर किती आहे आपल्याकडे? 275 आहे.
भागेला वेग किती आहे 132चा वेग आहे ताशी वेग आणि गुणेला 518 करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मीटरचं कन्व्हर्शन किलोमीटरचं कन्व्हर्शन मीटरमध्ये करायचं असेल तुम्हाला तिथे 518 गुणावं लागेल. मग 275 भागिले 132 गुणिले 18 भागिले 5. 518ला आपण इथे लिहिल्यास इथे गुणल्यास 18/5 होईल. ठीक आहे, आता बघा 18च्या अर्धे जर आपण म्हणजे 2ने भाग दिला तर इथे 9 आणि 132ला जर आपण 2ने भाग दिला तर इथे येतात 132च्या अर्धे किती येतात 65 65 130 म्हणजे 66. ठीक आहे, 275ला 5ने भाग दिल्यास 275ला जर आपण 5ने भाग दिला 5 5 25 5 7 2 5 5 25 म्हणजेच 55. 5ने याला भाग दिल्यास 55. ठीक आहे, परत बघा 11 5 55 11 सकम 60. परत बघा 9 1 9 9 3 त्रिक 9 3 2 6 म्हणजे 5 त्रिक 15 भागेला 2 आणि 15 भागेला 2 म्हणजे 7.5 सेकंड. पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 बघा. राम व श्याम दोघे विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहे. ठीक आहे, राम आहे समजा राम या दिशेने चालला आणि श्याम या दिशेने येत आहे. ठीक आहे, दोघंही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत आहे. राम हा 30 मीटर पर मिनिट, रामचा वेग आहे 30 मीटर पर मिनिट आणि श्यामचा वेग दिलेला आहे 40 मीटर पर मिनिट. 40 मीटर पर मिनिट असा श्यामचा वेग दिलेला आहे. या वेगाने येत आहे. दोघे 10 मिनिटानंतर एकमेकांना भेटतात. ठीक आहे, म्हणजे दोघेही म्हणजे समजा हा इथून स्टार्ट झाला इथपर्यंत आला 10 मिनिटानंतर, हा इथून स्टार्ट झाला 10 मिनिटानंतर इथपर्यंत आला, म्हणजे दोघेही एकमेकांना भेटतात 10 मिनिटानंतर. दोघेही एकमेकांना 10 मिनिटात भेटतात तर दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती? म्हणजे रामचं आणि श्यामचं सुरुवातीचं अंतर किती आहे असा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे तुम्हाला छत्रपती संभाजीनगर चालक 2021 मध्ये. आणि याचे पर्याय आहे मित्रांनो 700 मीटर, 600 मीटर, 750 मीटर, 650 मीटर. हे सर्व मीटरमध्ये आहे. योग्य तो पर्याय निवडा. अतिशय सोपा प्रश्न आहे. सुरुवातीला तुम्हाला यांच्या दोघांची करून घ्यायची आहे बेरीज. यांच्या वेगांची 40 आणि 30 किती होतात 70. ठीक आहे, वेगांची केली बेरीज आणि 10 मिनिटानंतर भेटतात म्हणजे 10 इथे गुणा 70 गुणिला 10 म्हणजे 700 मीटर. पर्याय क्रमांक 1. अतिशय सोपा प्रश्न आहे. काय म्हटलं आहे की राम आणि श्याम दोघेही विरुद्ध दिशेने येतात, 10 मिनिटानंतर भेटतात म्हणजेच त्यांच्या वेगांची करून घ्या बेरीज. 30 अधिक 40 70. त्या 70ला 10 मिनिटानंतर भेटतात म्हणजेच त्या 10ने गुणून टाका. 70 गुणिला 10 म्हणजे 700 मीटर. म्हणजेच सुरुवातीचे अंतर त्या दोघांचे सुरुवातीचे अंतर त्यांनी कवर किती केले होते 700 मीटर कवर केले होते. हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 बघा. एक गाडी 54 किमी प्रति तास या वेगाने. ठीक आहे, एक गाडी वेग दिला इथे वेग 54 किलोमीटर पर आवरचा वेग दिला आहे. तर एक गाडी 54 किलोमीटर पर आवर या वेगाने प्रवास करत असताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते. म्हणजेच बघा एक झाड आहे समजा हे झाड आहे. या झाडाला ती जी ट्रेन आहे ती ट्रेन 7 सेकंदात ओलांडत आहे. ठीक आहे, ही ट्रेन आहे. ही ट्रेन 7 सेकंदात ओलांडते म्हणजे इथे वेळ दिला आहे 7 सेकंद. वेळ दिला आहे 7 सेकंद
तर तुम्हाला विचारलं आहे की त्या गाडीची लांबी किती. लांबी जेव्हा विचारली तेव्हा तुम्हाला अंतर काढायचं असते. म्हणजे आपलं सूत्र काय आहे, अंतर आपल्याला काढायचं आहे. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. ठीक आहे, या सूत्राचा वापर करून आपण त्या रेल्वेची लांबी काढणार आहोत. हा प्रश्न भंडारा चालक 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि याचे पर्याय मित्रांनो 100 मीटर, 100 मीटर, 102 मीटर, 103 मीटर आणि पर्याय क्रमांक 4 105 मीटर. योग्य तो पर्याय निवडा. आता बघा, तुम्हाला अंतर काढायचं आहे. वेळ किती आहे मित्रा, वेळ आहे 7 सेकंड. वेग दिला आहे तुम्हाला 54 किलोमीटर पर आवर. आता हा सेकंडमध्ये आहे आणि हा किलोमीटर पर आवरमध्ये आहे. म्हणजे हा आवरमध्ये आहे, हा सेकंडमध्ये दिलेला आहे. म्हणून तुम्हाला 5/18 येथे गुणावं लागेल. ठीक आहे, 18 × 18, 18 × 2 = 36, 18 × 3 = 54 आणि 5 × 3 = 15, 15 × 7 = 105 मीटर. काय होईल, लांबी होईल ट्रेनची. अंतर म्हणजेच काय, अंतर म्हणजेच काय, लांबी. म्हणजे त्या ट्रेनची लांबी, या ट्रेनची लांबी किती आहे, 105 मीटर आहे. पर्याय क्रमांक 4. तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 5. याच्यानंतरचा प्रश्न बघा. तर बघा, प्रश्न तुम्हाला 6 दिलेला आहे. 1000 मीटर लांबीची रेल्वे गाडी. ठीक आहे, 1000 मीटर लांबीची रेल्वे गाडी. म्हणजे येथे तुम्हाला रेल्वेची लांबी दिली आहे 1000 मीटर. तर त्या मी इथे लिहितो, रेल्वेची लांबी, रेल्वेची लांबी तुम्हाला दिली आहे 1000 मीटर. 1000 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 36 किलोमीटर वेगाने, म्हणजे इथे वेग दिला आहे किती, 36 किलोमीटर पर आवर या वेगाने जात असताना 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म. आता इथे प्लॅटफॉर्मची लांबीसुद्धा दिली आहे. प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे 1800 मीटर. ठीक आहे, 1800 मीटर. तर तुम्हाला किती वेळात ओलांडेल, म्हणजे तो प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म, त्या प्लॅटफॉर्मला रेल्वे किती वेळात ओलांडेल. रेल्वेची लांबी दिली आहे 1000 मीटर, प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे 1800 मीटर आणि तुम्हाला येथे वेळ विचारली आहे. वेळ तुम्हाला काढायची आहे. हा प्रश्न तुम्हाला मित्रांनो, हा प्रश्न बीड चालक 2021मध्ये विचारण्यात आलेला आहे. ज्याचे पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 210, पर्याय क्रमांक 2 220, पर्याय क्रमांक 3 280, पर्याय क्रमांक 4 270. हे सर्व युनिट सेकंडमध्ये दिले आहे. ठीक आहे, 210 सेकंड, 220 सेकंड, 280 सेकंड, 270 सेकंड. योग्य तो पर्याय निवडा. ठीक आहे, आता तुम्हाला 2 ठिकाणी लांबी दिली आहे. एक लांबी दिली आहे रेल्वेची, एक लांबी दिली आहे प्लॅटफॉर्मची. तर यांची करून घ्यायची आहे तुम्हाला बेरीज. किती होतात लांबी, लांबी म्हणजेच अंतर, लांबी म्हणजेच काय, अंतर. किती होतात टोटल, 1000 आणि 1800 म्हणजे 2800, 2800 मीटर काय तुमच्याकडे अंतर आहे. मग आपला सूत्र काय आहे, तुम्हाला वेळ काढायची आहे. एक तर तुम्ही अंतर बरोबर वेग गुणिले वेळ लिहू शकता, किंवा तुम्हाला वेळ काढायची आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर आहे 2800, वेग आहे 36 किलोमीटर पर आवर गुणिले 5/18 करा. ठीक आहे, म्हणजेच 2800 भागिले 36 गुणिले 18/5. ठीक आहे, 5/18ला इथे गुणल्यास 18/5 लिहावं लागेल. 18 × 1 = 18, 18 × 2 = 36. ठीक आहे, त्याच्यानंतर 2800ला जर आपण 5ने भागल्यास
2800ला जर आपण 5ने भाग देत आहोत, 5 5 25 उरले किती 3, 5 6 30 म्हणजे हे झाले 560 आणि 560ला आपण 2ने भाग दिल्यास 28 2 56 म्हणजे 280 सेकंड, पर्याय क्रमांक 3. आता तुम्हाला हे एवढं लिहिण्याची काही गरज नाही मित्रांनो. सरळ सरळ तुम्ही काय करा, लांबींची बेरीज करा, म्हणजे लांबी भागेला वेग बरोबर वेळ या सूत्राचा वापर करून तुम्ही सरळ सरळ वेळ काढा 280 सेकंड. ठीक आहे. तर हा होता आपला प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 7 बघा. ताशी 60 किलोमीटर वेगाने, ताशी 60 किलोमीटर या वेगाने जाणारी आगगाडी एका खांबास 30 सेकंदात ओलांडते. ठीक आहे. एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर वेगाने, ठीक आहे, म्हणजे येथे वेग दिला आहे 60 किलोमीटर पर आवर, वेग दिला आहे 60 किलोमीटर पर आवर आणि एका खांबास 30 सेकंदात ओलांडते, म्हणजे वेळ दिली आहे 30 सेकंद. एका खांबास ती 30 सेकंदात ओलांडते. तर आगगाडीची लांबी किती? लांबी म्हणजेच काय, तुम्हाला इथे अंतर काढायचं आहे. त्या ट्रेनची लांबी तुम्हाला मोजायची आहे, लांबी तुम्हाला काढायची आहे, म्हणजेच तुम्हाला इथे अंतर काढायचं आहे. हा प्रश्न नवी मुंबई चालक 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि याचे पर्याय तुम्हाला दिले आहे 540, 500, त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 520, पर्याय क्रमांक 4 530 मीटर. हे सर्व युनिट तुम्हाला मीटरमध्ये दिला आहे. योग्य तो पर्याय निवडा. आता तुम्हाला इथे अंतर काढायचं आहे. मग आपलं सूत्र काय आहे अंतरचं? अंतर बरोबर वेळ गुणिले वेग, वेळ गुणिले वेग. तुम्हाला वेळ दिली आहे 30 सेकंडची, वेग दिला आहे 60 आणि याला 518नं काय करावं लागेल, गुणावं लागेल. ठीक आहे. मग बघा मित्रांनो काय करायचं आहे. समजा 6ने भाग दिल्यास 6 1 6, साइन 3 18, 6 10 60, 3 1 3, 3 10 30 आणि 10 10 100, 100 गुणिला 5 500 मीटर, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न क्रमांक 7 आहे. नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8 बघा. एक रेल्वे ताशी 90 किलोमीटर पर आवर या वेगाने जात असल्यास, ठीक आहे, वेग दिला आहे 90 किलोमीटर पर आवर या वेगाने जात असल्यास तिचा मीटर पर सेकंदमध्ये वेग काढा. तिचा मीटर पर सेकंदमध्ये वेग तुम्हाला काढायचा आहे. म्हणजे वेग तुम्हाला 90 किलोमीटर पर आवरमध्ये दिला आहे. तुम्हाला एका सेकंदात ते किती मीटर जाईल हे तुम्हाला काढायचं आहे. याचे पर्याय दिले आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 22, पर्याय क्रमांक 2 23, पर्याय क्रमांक 3 24, पर्याय क्रमांक 4 25. योग्य तो पर्याय निवडा. ठाणे चालक 2021मध्ये विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला सुरुवातीच्या आपलं जे रेल्वेवरील उदाहरणे हे व्हिडिओ आपण जेव्हा स्टार्ट केले होते त्याच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की 518 किंवा 18/5 याचं कन्व्हर्शन कसं करायचं. जसं तुम्हाला इथे 90 किलोमीटर पर आवर दिलं आहे, जेव्हा किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंडमध्ये करायचं असेल तेव्हा तुम्हाला 5/18ने गुणावं लागेल. 18 1 18, 18 5 90, 5 5 25 मीटर पर सेकंड, म्हणजेच एका सेकंदात 25 मीटर जाईल. पर्याय क्रमांक 4.
अशा प्रकारचा हा प्रश्न होता, प्रश्न क्रमांक 8वा. प्रश्न क्रमांक 9 बघा. एक रेल्वे 15 मीटर पर सेकंद या वेगाने जात आहे. ठीक आहे, येथे तुम्हाला वेग दिला आहे, वेग आहे 15 मीटर पर सेकंद, म्हणजे एका सेकंदाला 15 मीटर ती रेल्वे जात आहे. तर तुम्हाला तिचा किलोमीटर पर आवर, तिचा वेग किलोमीटर पर आवरने काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला इथे युनिट बदलवायचा आहे, एकक बदलवायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला म्हणजे रेल्वेचा बघा स्पीड सारखीच आहे, वेग सारखाच आहे, फक्त फरक एवढाच आहे की ते मीटर पर सेकंद आणि येथे किलोमीटर पर आवर दिला आहे. तर मीटर पर सेकंद जर असेल तर किलोमीटर पर आवर किती होईल त्या रेल्वेचा वेग, असा प्रश्न ठाणे चालक 2021 विचारण्यात आलेला आहे. ज्याचे पर्याय आहे 54, 53, 50 आणि 48 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. मग मित्रांनो, जेव्हा तुम्हाला मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवरमध्ये जेव्हा करायचं असेल तेव्हा तुम्हाला तिथे 18/5ने गुणावं लागेल. 5 × 5, 5 × 15, 18 × 54. म्हणजेच जर रेल्वेचा वेग 15 मीटर पर सेकंद असेल तर तोच वेग किलोमीटर पर आवरमध्ये किती होईल, 54 होईल. पर्याय क्रमांक 1. तर हा होता आपला प्रश्न क्रमांक 9वा. प्रश्न क्रमांक 10वा बघा मित्रांनो. एक धावपट्टू ताशी 6 किलोमीटर वेगाने पडतो. ठीक आहे, एक प्लेयर आहे, धावपट्टू म्हणजे काय, प्लेयर. तो प्लेयर ताशी 6 किलोमीटर पर आवर या वेगाने पडतो. म्हणजे इथे वेग दिला आहे 6 किलोमीटर पर आवर. तर तो 900 मीटर अंतर, तो 900 आहे की 9000 मीटर आहे, तो 9000 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल, हा प्रश्न तुम्हाला सोलापूर चालक 2021 विचारण्यात आलेला आहे. आणि पर्याय आहे 80 मिनिटे, पर्याय क्रमांक 2 90 मिनिटे, पर्याय क्रमांक 3 95 मिनिटे, पर्याय क्रमांक 4 85 मिनिटे. योग्य तो पर्याय निवडा. आता तुम्हाला येथे काढायचं आहे की वेळ. मग वेळचं सूत्र काय आपलं, वेळ बरोबर अंतर भागेला वेग. अंतर किती दिलं आहे, 9000 दिलं आहे, 9000 मीटर अंतर दिलं आहे 9000 मीटर आणि वेग दिला आहे 6 किलोमीटर पर आवर. आता बघा येथे युनिट एकक भिन्न आहे, येथे मीटर आहे आणि इथे किलोमीटर आहे. जर आपण 9000 मीटरला जर किलोमीटरमध्ये रूपांतर केलं तर 9000 मीटर म्हणजेच काय, 9 किलोमीटर पर आवर, आणि पर आवर नाही 9 किलोमीटर ओनली, आणि वेग आहे 6 किलोमीटर पर आवर. याने भाग दिल्यास 9ला जर आपण 6नं भाग दिला तर 6 × 6 उरले 3 0.635. म्हणजेच इथे किती येतात 1.5 तास. 1.5 तास म्हणजेच किती, याला जर आपण आता इथे तासमध्ये आणि आपल्याकडे ऑप्शन मीटरमध्ये आहे. मग 1.5ला जर आपण 60ने गुणल्यास 15 सख 90, 90वर 1 म्हणजेच 90 मिनिटे लागतील. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तर हा होता आपला प्रश्न क्रमांक 10वा. प्रश्न क्रमांक 11वा बघा. 110 मीटर लांबीची ट्रेन. ठीक आहे, एक ट्रेन आहे जिची लांबी आहे, ट्रेनची लांबी तुम्हाला दिली आहे 110 मीटर. ही झाली ट्रेनची लांबी. ट्रेनची लांबी 110 मीटर आहे आणि तिचा ताशी वेग आहे 132 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, ताशी वेग आहे 132 किलोमीटर पर आवर. ठीक
ठीक आहे, ताशी वेग आहे 132 km/h धावत आहे. तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म. आता इथे प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे 165 मीटर. ठीक आहे, 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ती किती वेळात ओलांडेल किंवा ते ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल, असा हा प्रश्न सोलापूर शहर पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि याचे पर्याय आहे 7.5, 6.5, 5.5 किंवा 5.6.3 आणि 5.5. योग्य तो पर्याय निवडा. हे सगळे युनिट सेकंडमध्ये आहे. ठीक आहे, तर बघा आता तुम्हाला एकाच उदाहरणामध्ये 2 लांब्या दिल्या आहेत. तर बेरीज करून घ्या. 165 आणि 110 म्हणजे किती, 275. हे काय झालं, अंतर झालं. मग आपलं सूत्र काय आहे, आपल्याला काय काढायचं आहे, वेळ काढायची आहे. म्हणजेच वेळ बरोबर अंतर भागेला वेग. अंतर दिलं आहे 275, अंतर दिलं आहे 275, वेग दिला आहे 132 ताशी आणि गुणिला येथे 18/5 करा. ठीक आहे, 5नी याला भाग दिल्यास 55, येथे भाग 2 भाग दिल्यास इथे 9 आणि येथे 66, परत 11ने भाग दिल्यास येथे 11 सखम 66, 11×5 55. ठीक आहे, म्हणजेच काय राहिलं आता आपल्याकडे 5 गुणिले 9 भागिले 6. परत बघा 3 2 6, 3 त्रिक 9, 5 त्रिक 15 भागिले 2 म्हणजे 7.5 सेकंड. पर्याय क्रमांक 1. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये रेल्वेवरील काही उदाहरणे बघितले. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.